हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रमाण IAS. माझं नाव आहे मोहित सावंत. गेल्याच आठवड्यात UPSC प्रिलिम्स 2025 कन्क्लूड झाली आहे आणि बऱ्याच लोकांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आहेत, कॉल आले आहेत. बऱ्यापैकी तुमचे लोक पुण्यात मला भेटून गेलेले आहेत आणि एक स्ट्रॅटेजी नेक्स्ट काय असली पाहिजे त्याच्याबद्दल डिस्कशन केलंय. तो ऑब्व्हियसली इथून आता दोन ग्रुप तयार होत आहेत ह्या स्ट्रॅटेजीचे किंवा ह्या मेंबर्सचे. कोणते दोन ग्रुप आहेत की जे 85 चा प्लस स्कोर ज्यांचा येतोय आणि नाव वी नो द कट ऑफ ऑल्सो, की एक साधारणतः 85 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनला इमिजिएट बेसिसवर शिफ्ट झालं पाहिजे. आणि जर तुमचा कट ऑफ कुठेतरी 85 ला स्टक झालाय किंवा 80च्या रेंजमध्ये आहे, 75च्या रेंजमध्ये आहे, तो हा दुसरा ग्रुप आहे. सो त्यांनी एक वेगळी स्ट्रॅटेजी डिवाइस केली पाहिजे आणि आज तोच व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलोय. आज आपल्याला ह्या दुसऱ्या ग्रुप बद्दल चर्चा करायची आहे. येस, की ज्यांचा स्कोर हा 70 to 85 या रेंजमध्ये स्टक झालेला आहे UPSC प्रिलिम्सचा, किंवा ज्यांचा स्कोर ऑब्व्हियसली 70 पेक्षा लेस आहे. या दोन ग्रुपसाठी हा व्हिडिओ खास करून आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि अनफॉर्च्युनेटली तुम्ही प्रयत्न केले आहेत, तुम्ही सगळे व्यवस्थित स्ट्रॅटेजी वापरली होती प्रिलिम्ससाठी, टेस्ट सिरीज केली होती, भरपूर काही गोष्टी केल्या होत्या, पण अनफॉर्च्युनेटली सर वी कुडंट क्लिअर ऑर वी कुडंट क्वालिफाय दिस इयर्स प्रिलिम्स. सो व्हॉट नेक्स्ट? आता लगेचच तुमचा रिझल्ट पण येईलच. ओके, किंबहुना तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस रिझल्ट आलेलाही असेल तुमचा प्रिलिम्सचा. तो जर तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकत नाहीये तर नेक्स्ट स्ट्रॅटेजी तुमची काय असली पाहिजे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आपण आज इथे डिस्कशन करणार आहोत. तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ की प्रिलिम्स इज ओव्हर नाउ, व्हॉट इज द नेक्स्ट मूव्ह? पुढची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? तर डेफिनेटली जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट असेल तुमचा, सेकंड अटेम्प्ट असेल तुमचा आणि तुम्ही प्रिलिम्स आजपर्यंत क्वालिफाय होऊ शकलेला नसाल तर तुमचा नेक्स्ट मूव्ह काय असला पाहिजे? तर बरेच विद्यार्थी फोकस करतील की येस सर, मला नेक्स्ट 2026 UPSC प्रिलिम द्यायची आहे, की ज्याची डेट पण आली आहे, 24 मे 2026 इज युअर नेक्स्ट इयर्स प्रिलिम्स. तर मी त्या दृष्टीने आता फोकस करतोय. अँड नाव फ्रॉम द मंथ ऑफ जून टू डिसेंबर आय विल बी फोकसिंग ऑन माय मेन्स प्रिपरेशन, सो दॅट माझ्या मेन्स रेडी जर मी असेल प्रिलिम्सला जाण्याच्या अगोदर, ते सांगितलं जातं. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या मागच्या हे सांगितलंय तुम्हाला, सो दॅट यू वोंट गेट स्टक इन टू द विशियस सायकल ऑफ प्रिलिम्स अँड मेन्स. जर डिसेंबर पर्यंत तुमची प्रिलिम्स कन्क्लूड झाली असेल तर डेफिनेटली यू कॅन शिफ्ट युअर गेअर्स फॉर द प्रिलिम्स इन द मंथ ऑफ जानेवारी. बट द प्रॉब्लेम हिअर इज की आता काहीतरी इमिजिएट टार्गेट्स आमच्याकडे आहेत. मग काही विद्यार्थी त्याच्याशी रिलेटेड कन्फ्युजन त्यांच्यात आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आलोय की सर आम्ही आता क्वालिफाय होत नाहीये. प्लेन स्ट्रॅटेजी अशी सांगते की वेन वी हॅव टू गो फॉर 2026 अटेम्प्ट वी हॅव टू स्टार्ट फॉर द मेन्स ऑल्सो. मेन्स नाव, बरोबर, थोडा ब्रेक घेऊ, 10 दिवस 15 दिवस, पण आता मेन्सच्या प्रिपरेशनला लागू. मग ऑप्शनल असेल, GS असेल, जे काय असेल ते. दॅट इज ऑल राईट, दॅट इज ऑल करेक्ट. पण हा व्हिडिओ जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, महाराष्ट्र डोमेसाईल विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा उपयोगी आहे. कारण महाराष्ट्र का म्हणतोय, देर इज नो डिस्क्रिमिनेशन ऍज सच, पण MPSC ही एक्झाम जी आहे, ही एक्झाम पण तुमची प्रिलिम्स जी आता डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये झालेली आहे, ती पण आता ह्याच वर्षी तुमच्या रडारवर असली पाहिजे, असू शकते. ती कशी, त्याच्याबद्दल आज डिटेल डिस्कशन करू. तो 28 सप्टेंबर, म्हणजे आज जर तुम्ही जून 2025 ला हा व्हिडिओ माझा बघत असाल, तो 28 सप्टेंबर 2025 ला MPSC राज्यसेवा याची प्रिलिम्स आहे. आणि ऑब्व्हियसली आता हे सांगायला नको की 2025 ह्या वर्षापासून MPSC डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. तो वन्स यू हॅव प्रिपेअर्ड फॉर युअर मेन्स, तुम्ही गेल्या वर्षी जून ते डिसेंबर मध्ये तुमच्या मेन्स विषयी प्रिपरेशन ऑलरेडी केलं असेल, तेच प्रिपरेशन तुम्हाला आता कामात येणार आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो डायलेमा आहे की सर मग वेदर शुड आय शिफ्ट फॉर MPSC? आय डोंट नो हाऊ टू डील विथ MPSC. मला माहित नाहीये. मी सर प्रश्न बघायचा प्रयत्न केला पण ते खूपच फॅक्च्युअल आहे. सर खूपच काहीतरीच विचारलेलं आहे असंही वाटतंय. UPSCचा माझा अनालिटिकल माइंडसेट तयार झालाय प्रिलिम्सचा अभ्यास करून. एव्हरी एक्सक्यूज और आय वुड से एव्हरी आर्ग्युमेंट इज करेक्ट. देर इज नो आय मीन, मी त्याला डिसरिस्पेक्ट करणार नाही किंवा त्या आर्ग्युमेंटला मी अपोज पण करणार नाही. पण तरी सुद्धा माझी कळकळीची तुम्हाला विनंती असेल की जर तुम्ही UPSC 2026 चा विचार करत असाल तर यू मस्ट गो फॉर MPSC 2025. येस, यू हर्ड इट राईट. यू मस्ट गो फॉर MPSC 2025. आता ते काय आणि कसं त्याच्याबद्दलच चर्चा करू. सो इफ यू आर फेलिंग UPSC प्रिलिम्स, सो यू हॅव टू टार्गेट्स, इमिजिएट टार्गेट्स इन फ्रंट ऑफ यू. हे दोन टार्गेट्स तुमच्याकडे असू शकतात, हे दोन ऑप्शन्स तुमच्याकडे असू शकतात. एक तर तुमच्याकडे आपली रेग्युलर असिस्टंट कमांडंटची एक्झाम आहे जी 10 ऑगस्टला असणार आहे, CAPF ज्याला आपण म्हणतो. त्याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी आज डिस्कशन नाहीये, कारण ती स्ट्रॅटेजी काही UPSC पेक्षा फार वेगळी नाहीये. त्याच्यातलं जे रायटिंगचा पार्ट आहे तो पण खूप फ्रॅक्शनल आहे. त्याच्यातलं जो
एमसीक्यूचा पार्ट आहे, तो पण तुमचं युपीएससी प्रिलिम्सचं प्रिपरेशन झालंय, तर त्या बेसिसवर तुम्ही डायरेक्टली जाऊ शकतात आणि ती एक्झाम अपियर करू शकतात. यू डोंट नीड टू प्रिपेअर डिफरंटली, बिकॉज when you are preparing for your UPSC prelims, obviously you must have done the CAPF वाला questions as well. So त्याच्यामुळे वेगळे तिथे डिस्कशन आपल्याला करायची गरज नाहीये. तुम्ही UPSC ची जी स्ट्रॅटेजी आहे तीच इथे CAPF साठी फॉलो करू शकता. बरोबर? पण इफ यू गो फॉर आर इफ यू आर थिंकिंग अबाउट दिस MPSC 28 सप्टेंबर, तर मग डेफिनेटली आपल्याकडे काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि त्याचा विचार कसा करायचा त्याच्याबद्दल आता थोडंसं डिटेल बोलूयात. ओके, सो इफ यू आर गोइंग फॉर, आणि ऐकून घ्या ना 2 मिनिटं, म्हणजे लगेच हा व्हिडिओ बघितल्या बघितल्या एक्झाम द्यायला जातोय का, स्ट्रॅटेजी ठरवतोय का, नाही. नेहमीप्रमाणे विचार करा, स्वतःची बुद्धी लावा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मग काय वाटतंय ते ओपिनियन बिल्ड करा. यू जस्ट गिव्ह मी अ कॉल, तुम्ही या, डिस्कशन करा, त्याच्यावर चर्चा करू, अँड देन वी विल डिसाइड ऑर विल टेक अ फायनल कॉल. तुमची युपीएससी 2026 कॉम्प्रोमाइज होऊ देणार नाही, असाच प्लॅन इथे मी तुम्हाला सांगतोय आता. ओके, सो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्लॅन डिटेल डिस्कशन करूया. तो एमपीएससी 28 सप्टेंबर आपल्याला टार्गेट करायची, आणि मी जसं आता बोललो, मी इथे पुन्हा एकदा ते लिहितोय की वी हॅव टू गो फॉर दिस. ओके, हे मस्ट आहे. ओके, का म्हणतोय बघूयात पुढे. तो जर तुमची रेंज ही मार्कांची असेल, मी आता जसं म्हणलो की इफ यू आर स्टक बिटवीन 70 to 85, कशाला, तर युपीएससी प्रिलिम्स जर तुमचं 2025 ची प्रिलिम्स जर तुमची ह्या रेंज मध्ये अडकत असेल, तो यू शुड थिंक अबाउट गिव्हिंग एमपीएससी. बरोबर, येते लक्षात. आणि जर तुमचं लेस दॅन 70 स्कोर असेल, मला वाटत नाही की लेस दॅन 70 स्कोर काही लोकांचा असू शकतो, जे लोक एक एक्सपेरिमेंट म्हणून गेलेले असतील या प्रिलिम्स देण्यासाठी, त्याच लोकांचा स्कोर लेस दॅन 70 असू शकतो. मग यू डिसाइड की वेदर यू गो फॉर अ MPSC 2025 or you have to go for a 2026 UPSC. My suggestion would be for this people की ह्या 3-4 महिन्यात जर तुम्ही MPSC फुल फ्लेजेड करत आहात, तर थोडंसं रश होईल, आणि कारण तुमचे बेसिक्स थोडेसे अजून स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. यू हॅव टू गिव्ह द सेकंड थॉट. माझं प्रायमरी फोकस किंवा डिस्कशनचा पॉइंट आहे ह्या लोकांबद्दलचा. मी जो प्लॅन तुम्हाला सांगतोय दॅट इज फॉर पर्टिक्युलरली फॉर दिस पीपल. For this people, you just call me or you just reach out to me. I'll discuss with you की तुमचा रोडमॅप काय असला पाहिजे. ओके, सो आय होप दिस इज क्लिअर. मग आता काय करायचं, एमपीएससी जर 28 सप्टेंबरला आहे 2025 ला, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तो पहिली स्ट्रॅटेजी तुमची ही असली पाहिजे की तुमच्याकडे आता किती वेळ शिल्लक आहे. जून महिना आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. यू हॅव नियर अबाउट 4 months इन युअर हँड. सो व्हॉट वी हॅव टू डू, ते पण मी इथे जून सेपरेट केलाय, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सेपरेट केलेला आहे. तो इथे तुम्हाला जून महिन्यात तुम्ही, मी इथे रफली सांगतोय, त्याचं पण बायफर्गेशन आपण करूयात. इथे रफली तुम्ही मेन्स आणि प्रिलिम्स करू शकतात. याचं कॉम्बिनेशन आपण करू शकतो. कसं करायचं ते पुढे सांगतो. पण इथे मात्र तुम्हाला प्युअरली प्रिलिम्सच करायची आहे. एमपीएससी प्रिलिम सांगतोय. ओके माय फ्रेंड्स, प्लीज हे विसरू नका, मी एमपीएससी प्रिलिम बद्दल बोलतोय. ठीक आहे, तो ह्या महिन्यात तुम्ही मेन्स आणि प्रिलिम्सचं कॉम्बिनेशन करू शकतात. कसं ते पुढच्या स्लाइडवर सांगतो. इथे मात्र प्युअरली प्रिलिम्स टार्गेट करायची आपल्याला. पहिला मुद्दा आपल्याला आता काय करायचा आहे, वेन यू स्टार्ट दिस इयर्स एमपीएससी वाला प्रिपरेशन, स्टार्ट विथ सॉल्विंग 2024. आताच एमपीएससी प्रिलिम्सचा डिसेंबरमध्ये 2024चा प्रिलिम्सचा पेपर झाला आहे. मी ज्या रेसमध्ये पार्टिसिपेट करतो, जसं मी नेहमी सांगतो, माझे जे क्लोज कॅन्डिडेट्स आहेत, मेंटरशिपसाठी कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना माझं हे वाक्य सगळ्यांना माहिती आहे की जी स्पर्धा सुरू करायची आहे त्याच्यात पहिल्यांदा कळलं तर पाहिजे मी कुठे आहे. बरोबर, सो वेअर यू आर स्टँडिंग राईट नाव ते चेक करा. म्हणजे तुम्हाला जर स्कोर येत असेल 150 एमपीएससी प्रिलिम्स मध्ये, सो आय वुड से की यू कंटिन्यू विथ द मेन्स. मग म्हणजे हे आहे, तर इथे जुलै महिन्यात पण मेन्सच प्रिपरेशन चालू ठेवा तुम्ही. तुम्हाला ऑगस्ट, सप्टेंबर 2 महिने सफिशियंट आहेत, राईट. सो मी हे ब्रॉडली सांगितलंय, त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तुमचा पेपर चेक करा. 2024 एमपीएससी प्रिलिम्सचा जीएसचा पेपर सॉल्व्ह करा, सीसेटचा पण पेपर सॉल्व्ह करा वेळ लावून, अँड चेक युअर सेल्फ की वेअर यू आर स्टँडिंग राईट नाव. येते लक्षात. ते चेक केल्यानंतर देन यू गो फॉर अ प्रिपरेशन. एक गोष्ट लक्षात ठेवा की तर तुमची युपीएससी प्रिलिमची रेंज 70 to 85 आहे, याचा अर्थ तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. हे मला नाही, स्वतःला सांगा. येते लक्षात. आणि त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास वेगळा करायचा नाहीये. वी जस्ट हॅव टू शिफ्ट द स्ट्रॅटेजी, वी जस्ट हॅव टू शिफ्ट द मेंटॅलिटी. थोडं फॅक्च्युअल कडे मेंटॅलिटी शिफ्ट करायची आहे. अनालिटिकल थिंकिंग थोडी बाजूला ठेवून फॅक्च्युअल डिटेल्स कडे जायचंय. ते कसं कव्हर करायचंय ते पण सांगतो, पण हा विचार असला पाहिजे आपल्याला. येते लक्षात. तो स्टार्ट बाय सॉल्विंग द पेपर. त्याच्यातून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही कुठे पोहोचलाय. या वर्षीचा प्रिलिम्सचा कट ऑफ आहे
नियर अबाउट 118 म्हणजे 117.5 कट ऑफ होता, तो 118 आउट ऑफ 200 एमपीएससी प्रिलिम्सचा. तो ह्या कट ऑफच्या रेंज नुसार तुम्हाला किती मार्क्स येत आहे हे चेक करा प्रिलिम्सला, आणि त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी डिवाइस करा. स्ट्रॅटेजी वेगळी काही नसणार आहे, कॉमनच स्ट्रॅटेजी असणार आहे, पण तरी एकतर सब्जेक्ट म्हणजे जे आपण युपीएससी ला करतो त्याच्यानुसारच डिस्कशन करायचं आहे. युपीएससी मध्ये आपण 4 सब्जेक्टची लिस्ट घेतो प्रायोरिटी वाईज, की हे 4 सब्जेक्ट मस्ट डू असतात. एमपीएससी मध्ये हे 3 सब्जेक्ट आहेत, की पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफी. यू कॅनॉट इग्नोर दिस 3 सब्जेक्ट. इफ यू इग्नोर दिस 3 सब्जेक्ट देर इज नो पॉइंट इन डिस्कसिंग अबाउट एनिथिंग एज सच. ओके, तो ह्या 3 सब्जेक्टचे टॉपिक आपण शॉर्टलिस्ट करूया. ओके, हे टॉपिक शॉर्टलिस्ट अर्थातच कुठून करायचे आहेत आपल्याला, तो पीवायक्यूज मधनं करायचे आहेत. एक लक्षात घ्या की थोडासा इझीनेस काय आहे एमपीएससी प्रिलिम्स मध्ये. युपीएससी प्रिलिम्स मध्ये आपल्याला जरा भीती याची असते की दरवर्षी सर एक वेगळ्या फॉर्मॅटचा क्वेश्चन इंट्रोड्यूस होतो. जसं की ह्या वर्षी 2 स्टेटमेंट वरून 3 स्टेटमेंट वर शिफ्ट झालो आम्ही, बरोबर, राईट. त्याच्यानंतर 2 पेअर वरून 3 पेअर वर शिफ्ट झालो. तो मागच्या वर्षी पण होता, जोड्या लावा, राईट, मॅच द पेअर, तो 3 पेअर. तो हे असे जे फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन्स आहेत त्याच्यात होणारं व्हेरिएशन जे आहे ते एमपीएससी ला अजिबात नाहीये, युपीएससी ला आहे, हे लक्षात घ्या. एमपीएससी ला फॅक्च्युअल थोडं आहे की जे आपल्यासाठी टास्क असू शकते प्युअर युपीएससी कॅन्डिडेट साठी, पण ती टास्क मॅनेजेबल आहे. कशी मॅनेज करायची तेच आता सांगतोय. सो क्वेश्चनचे फॉर्मॅट इथे व्हॅरी होत नाही. ओके, तुम्ही वर्षानुवर्ष जर बघितले तर क्वेश्चनचे फॉर्मॅट सेम आहे. सो दॅट इज अ प्लस साइन फ्रॉम आवर पॉइंट ऑफ व्ह्यू. येते लक्षात. इथे एमसीक्यू ट्रिक्स लागतात का सर, तर डेफिनेटली एमसीक्यू ट्रिक्स लागतात. त्या अर्थातच आता डिस्कशनचा पॉइंट नाहीये, ते हळूहळू मी डिस्कशन करेल तुमच्यासोबत, राईट. तो हे सब्जेक्ट प्रायोरिटी आहे. युपीएससी ला आपण इथे चौथा सब्जेक्ट एन्व्हायरमेंट पण घेतो, जर तुम्हाला आठवत असेल तर. पण इथे मी एन्व्हायरमेंट घेत नाहीये कारण इथे एन्व्हायरमेंटचं वेटेज बऱ्यापैकी कमी आहे एमपीएससी ला, राईट, ऍज कम्पेअर टू युपीएससी. ओके, सो हे 3 सब्जेक्ट करायचं काय आहे, टॉपिक शॉर्टलिस्ट करा. इफ यू डोंट हॅव द लिस्ट ऑफ टॉपिक्स यू जस्ट आस्क मी, पिंग मी पर्सनली, आय विल सेंड यू द टॉपिक लिस्ट. सिंपल आहे, मी तुम्हाला ते टॉपिक लिस्ट पाठवून देईल. तेवढेच टॉपिक आपल्याला प्रिपेअर करायचे. आपल्याकडे आता एक लक्षात घ्या, युपीएससीचा पीवायक्यूचा आमच्याकडे तुमच्याकडे एखादं पुस्तक असेलच, ते पुस्तक इथे फार काम करणार नाही. दॅट इज पॉइंटलेस बुक वेन विथ रिस्पेक्ट टू एमपीएससी प्रिलिम्स. येस, मी खूप रिस्पॉन्सिबिली हे वाक्य वापरतोय. तुम्हाला स्पेसिफिकली एमपीएससीच्या पीवायक्यूचा जे मार्केटमध्ये शब्द वापरला जातो ठोकळा, 25,000, 24,000, 27,000, तो ठोकळा घेणं अपेक्षित आहे, राईट. येते लक्षात. तो ठोकळा घ्या. तो ठोकळा जो इथे समजा लिहायचा असेल तर तो ठोकळा आपल्याला घ्यायचा आहे. ओके, पीवायक्यूचा 24,000, 25,000 इंग्लिश मीडियम मध्ये पण अवेलेबल आहे, मराठी मीडियम मध्ये पण अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या मीडियम मध्ये घ्यायचा त्या मीडियम मध्ये घ्या. आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची आहे. म्हणजे आता इथे दिलेलं आहे तुम्हाला हे सब्जेक्ट आहे. सपोज पॉलिटी, पॉलिटी यू हॅव रेफर्ड लक्ष्मीकांत एन नंबर ऑफ टाइम. डू नॉट चेंज युअर सोर्स. मी इथे सोर्स बद्दल पण बोललोय तुम्हाला, पण ते पण सांगेन सोर्सेस बद्दल, की इथे एकच वाक्य आहे की डू नॉट चेंज युअर सोर्स, राईट. चेंज करायचा नाहीये सोर्स, काही ऍड ऑन करायचं असेल तर ते सांगतो. जसं की म्हणजे आता इथे मी तुम्हाला सांगितलं पॉलिटी, पॉलिटीला तुम्ही लक्ष्मीकांत रेफर केलंय, तुम्ही लक्ष्मीकांतच रेफर करा. जेव्हा ते पीवायक्यू बघताय तुम्ही त्या ठोकळ्यामधून, ते पीवायक्यू आपल्याला जवळपास पाठ करून टाकायचे आहेत एमपीएससीचे. येस, दॅट इज द स्ट्रॅटेजी माय फ्रेंड्स. ते पीवायक्यू जे आहेत ते एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स, मेन्स, एसटीआय, पीएसआय, प्रिलिम्स, मेन्स सगळ्या एक्झामचे त्याच्यात दिलेले आहेत, टॉपिक वाईज दिले आहेत. तो यू जस्ट गो फॉर अ टॉपिक. फॉर एक्झाम्पल पॉलिटी काय पहिला टॉपिक, तो हिस्टॉरिकल अंडरपिनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, राईट. तो टॉपिक आहे. तो टॉपिक तुम्ही ऑलरेडी आता 8 दिवसापूर्वी डिटेल वाचलेला आहे, तुम्ही ते रिवाइज केला आहे. सो व्हॉट यू हॅव टू डू, यू जस्ट हॅव टू गो फॉर द पीवायक्यू, सर्च फॉर पीवायक्यू, पीवायक्यू सॉल्व्ह करा. बघू नका जमतायत का ते बघा, कारण आताच 8 दिवसापूर्वी तुमचं सगळं प्रिपरेशन झालंय. तो ट्राय टू सॉल्व्ह दोज पीवायक्यू. बेअर क्वेश्चन पेपर घेऊ नका, तो ठोकळा घ्या, सेग्रिगेटेड क्वेश्चन्स घ्या. सॉल्व्ह द पीवायक्यू. जर तुम्हाला वाटलं की हिस्टॉरिकल अंडरपिनिंग मध्ये काय पिट्स ऍक्ट असेल तर पिट्स ऍक्ट बद्दल जे मी लक्ष्मीकांत मध्ये नाही वाचलंय त्याच्याबद्दल एक क्वेश्चन इथे दिसतोय, फॅक्ट, आणि ती फॅक्ट ही विचारली आहे प्रश्नाच्या स्वरूपात. सो यू जस्ट पिक अप दॅट फॅक्ट, यू जस्ट गेट अ स्टिकी नोट, आणि ते जिथे पिट्स ऍक्ट असेल लक्ष्मीकांतला तिथे ती स्टिकी नोट स्टिक करा आणि तिथे लिहून टाका. तुम्हाला हे ऍड ऑन करायचंय. दिस वे यू जस्ट नीड टू ऍड ऑन युअर लक्ष्मीकांत. ओके, वेगळा सोर्स वाचायला जाऊ नका, कारण बरेचसे एमपीएससीचे विद्यार्थी असतील, बरेच लोक तुम्हाला सांगतील की वेगळा सोर्स वाचा, तेवढा वेळ नाहीये. आणि जेवढं केलंय त्याच्या पुढे जायचंय ना, परत झिरोवर थोडी आलोय. वी डोंट हॅव टू रिप्रेझेंट आवर झिरो बेस्ड बजेट. प्लीज मेक शुअर दॅट. ओके, लक्षात आलंय.
सो ह्या याला तेच डिस्कशन करायचंय. आता 2 फॅक्टर मध्ये म्हणजे हिस्ट्री आणि जॉग्राफी मध्ये इथे तुमचा महाराष्ट्र ऍड होतोय. मग महाराष्ट्राचं काय करणार जॉग्राफीचं? तो महाराष्ट्राला पण रिव्हर्स इंजिनिअरिंगच करायची आहे. मॅप बेस्ड कुठलं तरी बुक घ्या. जसं तुम्ही जॉग्राफीचा मॅपचं ॲटलास, ब्लॅक स्वॅन वगैरे बुक घेतात, तसंच मॅप बेस्ड एखादं बुक घ्या जॉग्राफीच्या महाराष्ट्राचं. भरपूर कलरफुल वगैरे बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ते बुक उचलायचं, त्या बुक वरून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. येते लक्षात? रिव्हर्स इंजिनिअरिंग परत. PYQ घ्यायचा, कुठल्या नदीबद्दल विचारलंय, कुठल्या डोंगर रांगेबद्दल विचारलंय, कुठलं गवताळा प्रदेश विचारलंय, ते उचला, ते बघा, तिथे मार्क करा मॅपवर, दॅट्स इट, टास्क डन. ते रिवाइज करा परत परत. ओके, राईट. तो महाराष्ट्राचा जॉग्राफी ह्या प्रकारे डील करायचा आहे. लोड घ्यायचा नाहीये, जितकं काम सोपं होईल ते सांगण्याचा प्रयत्न इथे करतोय. राईट. आय होप यू आर गेटिंग दिस. 3 सब्जेक्टच्या प्रायोरिटी नंतर प्रायोरिटी इथे अशी चालते प्रिलिम्स मध्ये एमपीएससीच्या, की जनरल सायन्स इज युअर प्रायोरिटी. येस, अगेन दिस इज द डिफरन्स फ्रॉम आर यूपीएससी प्रिलिम्स. यूपीएससीला सायन्स टेकवर फोकस आहे, इथे थोडा फोकस जनरल सायन्स, त्यातल्या त्यात बायोलॉजी वाला ऍस्पेक्ट. ओके, तो ह्या जनरल सायन्स साठी जर तुम्हाला ऍडिशनल काही वाचायची गरज असेल, की सर मी टेक्नॉलॉजीसाठी फक्त पीटी वाचले होते आपले, किंवा सर मी आतापर्यंत फक्त फोकस माझा काय होता तर करंट अफेअर्सवर होता सायन्स टेकसाठी, मान्य आहे ना. पण मग आता तुम्हाला थोडंसं एनसीआरटीज फोकस करावे लागतील, आणि त्यातल्या त्यात एनसीआरटीज बायोचं एनसीआरटी फोकस करा. यू नो विच एनसीआरटी यू हॅव टू रेफर, तो ते सांगायची काही गरज नाही. बायोलॉजीचे एनसीआरटी करा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तो जनरल सायन्स यू हॅव टू रेफर. अगेन ठोकळा तिथे रेफर करायचाच आहे आपल्याला, तो सगळीकडे रेफर करायचा आहे. देर इज नो अल्टरनेटिव्ह. जनरल सायन्स पण कॉस्ट बेनिफिट मध्ये आहे, हे लक्षात घ्या. ओके, कॉस्ट बेनिफिट मध्ये जनरल सायन्स बसतो. तो मागचे 3 आणि जनरल सायन्स हे कॉस्ट बेनिफिट मध्ये बसणारे सब्जेक्ट आहेत. 15 क्वेश्चन्स विल बी देअर फ्रॉम जनरल सायन्स. याचे एन्व्हायरमेंट मी जसं म्हटलं 3 ते 5 प्रश्न आहेत, त्याच्यामुळे जास्त डिस्कशन करायची गरज नाही. आय वुड से की ठोकळ्यातून फक्त प्रश्न सोडवा, एन्व्हायरमेंट बद्दल काही वाचू सुद्धा नका. गरजच नाहीये एन्व्हायरमेंट बद्दल वाचायची. ठीक आहे, राईट. कारण तुम्ही ऑलरेडी खूप वाचलेलं एन्व्हायरमेंटचं युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हने, तेवढी इथे आवश्यकता नाही. हिस्ट्री अँड करंट अफेअर्स, जे मी नेहमी सांगतो, हिस्ट्री आता इथे महाराष्ट्राचं हिस्ट्री पण आहे, पण हे दोघी कॉस्ट बेनिफिट याचं काय आहे, अतिशय लोएस्ट आहे कॉस्ट बेनिफिट रेशो. त्याच्यामुळे याच्याबद्दल तुमच्याकडे जी स्ट्रॅटेजी असेल, ठोकळ्या व्यतिरिक्त तुम्ही जे सोर्सेस वापरले तेवढेच वापरा. ठोकळ्यातून ह्याचे फक्त एमसीक्यू, ऑब्व्हियसली हिस्ट्रीचे, करंटचे नाही म्हणते. करंटसाठी ठोकळा वापरायची गरज नाही, तो कॉमन सेन्स आहे, ते सांगायची गरज नाही, कारण ते करंटचे क्वेश्चन्स असतात. तो कॉस्ट बेनिफिट खूप लो आहे, त्याच्यामुळे हिस्ट्री बद्दल ठोकळा वापरा. करंट अफेअर्स बद्दल जे तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे, तुम्ही पीटी वाचत असाल, व्हिजन वाचत असाल, व्हॉट एव्हर यू हॅव रेफर्ड टिल नाव, गो विथ दॅट. त्याच्यातून जेवढं आलं तेवढं आपण करू. करंट अफेअर्सचं नाही आलं हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आर यू गेटिंग दिस थिंग? सो दिस इज द स्ट्रॅटेजी फॉर जीएस. एक ब्रीफ स्ट्रॅटेजी मी इथे सांगतोय. डिटेल स्ट्रॅटेजी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जर तुम्ही डिमांड केली कमेंट सेक्शन मध्ये, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी पण तुमच्याकडे घेऊन येईल प्रिलिम्सची, एमपीएससी प्रिलिम्सची. ओके, सो जस्ट टेल मी दॅट, आय गिव्ह यू दॅट ऑल्सो. सोर्सेस मी जसं सांगितलं, डोंट चेंज युअर सोर्सेस एव्हर. ओके, तुमच्या सोर्सेस मध्ये ऍड ऑन करा. कसं करायचं, दॅट आय हॅव जस्ट टोल्ड यू, है ना. मग आता डिस्कशन येतं सर की ठीक आहे, ओके दिस इज डन, बट इफ आय कुडंट क्लिअर द प्रिलिम्स देन व्हॉट. मग असं होईल का सर, की जर मी 28 सप्टेंबर सगळं प्रिपरेशन केलं आणि मी प्रिपरेशन करून गेलो, सी आवर टार्गेट इज की तुम्हाला म्हणजे या वर्षी जर 118च्या नियर अबाउट तुमचा स्कोर लागत येत, प्रिलिम्सचा कट ऑफ येत असेल, तर आय एम गिव्हिंग यू द टार्गेट की नियर अबाउट 130 एमपीएससी प्रिलिम्सला येतील, या प्रकारे तर टार्गेट ठेवावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग आता पुढचं डिस्कशन की सर ओके तुम्ही सांगितलं सगळं, मग आता मी 28 सप्टेंबर दिली, प्रिपरेशन केलं, आणि इफ आय एम क्लिअरिंग दिस, तर मग तर काही डाऊट नाहीये, मग यू हॅव टू गो फॉर मेन्स. मग मेन्स कधी असेल सर, तर मेन्स आहे यांची, तुम्हाला नोटिफिकेशन नुसार सांगितलंय की जानेवारी एंड और जानेवारी महिन्यात तुमची मेन्स असेल. पण आता तुम्ही मग इथे मेन्स प्रिपेअर करणार, जानेवारी एंडला तुम्ही मेन्स देणार. ठीक आहे, राईट. आणि जर इफ यू कुड नॉट क्वालिफाय फॉर द प्रिलिम्स इटसेल्फ, इथे 28 सप्टेंबरला अनफॉर्च्युनेटली मी क्वालिफाय झालेलो नाही, तर मग इथे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना तो समज होईल, मग प्लॅन करताना हा पण पॉईंट येतो की सर मग मी आता काय करू, आता माझे जे 4 महिने मी प्रिलिम्स साठी दिले होते तो वेस्ट गेला, कारण 26चा जर माझा युपीएससीचा अटेम्प्ट आहे, तर आय कुड हॅव प्रिपेअर्ड फॉर द मेन्स ह्या 4 महिन्यात, आणि माझं मेन्सचं चांगलं झालं असेल. असा जर समज तुमचा असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे. हे 4 महिने तुमचे वाया गेलेले नाहीत. असं का म्हणतोय, कारण तुम्ही जर
फेल झालात अनफॉर्च्युनेटली, जे लोक प्रिलिम्स एमपीएससी ची फेल होऊ शकतील, जो जून पासून सप्टेंबर पर्यंतचा पिरियड तुम्ही प्रिलिम्स साठी दिलेला आहे, त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं, इथे तुम्हाला जानेवारी एंड पर्यंत मेन्स करायचंय, तसं इथे पण परत तुम्हाला जरी तुम्ही क्वालिफाय नाही झाले तरी तुम्हाला मेन्सच करायचंय, कारण तुम्ही युपीएससी प्रिलिम्स 26 देणार आहात. आर यू गेटिंग इट? मग इथे पण तुम्ही काय करा, तुम्ही जर प्रिलिम्सचा अभ्यास केलाय ऑलरेडी, तर तुम्ही प्रिलिम्स साठी कम्फर्टेबल आहात, तो यू कॅन टेक दॅट एक्स्ट्रा 1 मंथ फॉर द मेन्स प्रिपरेशन. म्हणजे युज्युअल कॅन्डिडेट, जो फ्रेशर कॅन्डिडेट आहे, तो जर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं युपीएससी प्रिलिम्सचं प्रिपरेशन करेल, तो यू हॅव ऑलरेडी वर्क फॉर प्रिलिम्स, सो यू कॅन थिंक अबाउट गोइंग फॉर मेन्स टिल जानेवारी एंड. म्हणजे जर तुम्ही क्वालिफाय होताय किंवा तुम्ही क्वालिफाय होत नाहीये, तरी आपला प्लॅन सेमच असेल. आणि मग मला तुम्ही सांगा की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने तुम्हाला सफिशियंट नाहीयेत का रे मेन्स प्रिपेअर करायला? आहेतच ना सफिशियंट. कुठली मेन्स? युपीएससी ची मेन्स. तर तुम्ही जानेवारी एंडला पास झालो किंवा फेल झालो, जानेवारी एंड पर्यंत आपल्याला मेन्स करायचीच आहे. मग ती मेन्स प्रिलिम्सची, एमपीएससी ची असो की युपीएससी ची असो, डझंट मेक एनी डिफरन्स. सो असा प्लॅन परफेक्ट होऊ शकतो. अँड आफ्टर जानेवारी एंड नंतर म्हणजे फेब्रुवारी पासून आपण प्रिलिम्सला लागू. तो मग फेब्रुवारी टू मे एंड पर्यंत, 24 मे पर्यंत आपण प्रिलिम्सचं डिस्कशन करतोय. देर इज नो म्हणजे त्याच्यात काही अडचणच नाहीये. म्हणजे ते इतरांबरोबर चाललोय आणि ऑलरेडी आपलं प्रिलिम्सचं बऱ्यापैकी आपल्याला कॉन्फिडन्स आलेला आहे. सो दिस वे वी विल बी वर्किंग विथ रिस्पेक्ट टू दिस पर्टिक्युलर प्लॅन. आणि हा प्लॅन इतका सिंक्रोनायझेशनने बसत असल्यामुळे मी सुरुवातीला जो शब्द वापरला की यू मस्ट हॅव टू गिव्ह दिस एमपीएससी प्रिलिम्स. अँड सिन्स दिस इज द, जे मी सांगितलं तुम्हाला, सिन्स दिस इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी, एक प्रकारे गेटवे आहे. कारण मी बऱ्याच वेळा ऑफलाईनला पण विद्यार्थ्यांना सांगितलंय, तुम्हालाही सांगतो की सी, क्वेश्चन जे आहेत मेन्सचे, माय फ्रेंड्स, हे क्वेश्चन्स इझी असणार आहे. मार्क माय वर्ड्स, दीज आर माय वर्ड्स. वाटलंस तर हा स्क्रीनशॉट काढून ठेवा. जेव्हा तुमची एमपीएससी ची मेन्स होईल तेव्हा मला हा स्क्रीनशॉट पाठवा की सर तुम्ही व्हिडिओत म्हणले होते. डेफिनेटली आय एम टेलिंग यू दिस बिकॉज आय हॅव सीन द ट्रेंड. आता ऍग्रिकल्चरची मेन्स झाली एमपीएससीची, जर तुम्ही क्वेश्चन बघितले, व्हॉट इज जीडीपी, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, डिफाईन फंडामेंटल राईट्स, असे क्वेश्चन आहेत. ह्या लेवलचे जर क्वेश्चन्स असतील तर दिस बिकम्स द गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यू गाईज, जे युपीएससी आता नाही क्वालिफाय होऊ शकले. त्याच्यामुळे आता जो काही प्रिलिम फेल होतोय, त्याचं जे डिप्रेशन असेल, टेन्शन असेल, ते सगळं बाजूला करा. वी हॅव नेक्स्ट बिग थिंग कमिंग अप इन फ्रंट ऑफ अस, और वी हॅव अ नेक्स्ट बिग टार्गेट इन फ्रंट ऑफ अस. कारण म्हणून मी हे टार्गेट सांगितलंय, 130 इज अ टार्गेट. कारण तुमचा लढा हा जे आता प्युअर एमपीएससी देऊन कॅन्डिडेट आलेले आहेत त्यांच्याशी असणार आहे प्रिलिम्सला, आणि ते ऑलरेडी तयार आहेत. बरोबर? मग तुम्हाला जर तयारी तेवढी करायची असेल तर डेफिनेटली लेट्स बी प्रिपेअर फॉर एमपीएससी प्रिलिम्स. याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला काही गरजेचं असेल तो आय एम डेफिनेटली देअर टू हेल्प यू. आज पुरता इथेच थांबूयात. थँक्यू सो मच. सायनिंग ऑफ. बाय बाय. टेक केअर.